नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. भावांनो, आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे. भावांनो, आपण मार्केटमध्ये बघतोय का मोठमोठाले क्रिएटर्स त्यांच्या डिझाईनमध्ये एकदम खतरनाक टेक्स्चर्स वापरत असतात नाही का. त्याच्या प्रकारे आपण टेक्स्चर्स कुठून घेऊ शकतो, तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला आहे आणि ते कसे यूज करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. भावांनो, त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला यायचं आहे गुगलवरती. ओके, नेट चालू असून त्यांचा गुगलवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे मिक्स 2 मिनटं मिक्स कलर टेक्स्चर्स. ओके, या प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. वेबसाईट पण असते, काही डिझायनरला माहिती असेल, काहींना माहिती नसेल, त्यासाठी मी या ठिकाणी डायरेक्ट आपण गुगलवरती. ओके, इथून तुम्हाला जो पण कलर आवडेल, म्हणजे ज्या प्रकारचा टेक्स्चर आवडेल, भावने पूर्ण म्हणजे हेच टेक्स्चर्स यूज नाही करायचे भावने. यासाठी तुम्हाला काहीतरी सेटिंग करावं लागतील, ते मी पुढे जाऊन सांगणारच आहे. त्यासाठी त्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे जे टेक्स्चर्स आवडतील ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. ओके, तर मला हा एक आवडला आहे, डाउनलोड इमेज. भावांनो, टेक्स्चर्स डाउनलोड करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुमचा बॅकग्राऊंड जर डार्क असेल तर तुम्हाला या प्रकारचे असे नॉर्मल टेक्स्चर्स यूज करावे लागणार, आणि तुमचा बॅकग्राऊंड जर असा नॉर्मल असेल तर तुम्हाला असे हाय क्वालिटीचे म्हणजे एकदम डार्क टेक्स्चर्स यूज करायला सोपं जातील. ओके, मला हा एक आवडला. जेवढे तुम्हाला आवडतील तेवढे त्या ठिकाणी टेक्स्चर्स डाउनलोड करून घ्यायचे. म्हणजे भाऊ, यासाठी एक भारी वेबसाईट पण असते, पण ती म्हणजे असं सांगितलं का यूट्यूबवरती कॉपीराईट येतो. ओके, त्यामुळे मी ती सांगत नाही. तर तुम्हाला या ठिकाणी गवसायला थोडा टाईम जाईल, पण एकदम भारी भेटतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पण टेक्स्चर्स खूप ट्रेंडिंगला असतात भावने. यातलं मी एक टेक्स्चर डाउनलोड करून घेतो तुम्हाला दाखवण्यासाठी. ओके, याचा एक टेक्स्चर्स ओपन केला का त्यामध्ये बरमसाठी भरपूर काही टेक्स्चर्स या ठिकाणी आपल्याला खाली बघायला भेटतात. एकदम छान, एकदम खतरनाक नाही का. तर मी हा डाउनलोड करून घेतो. जास्त नाही, 2-3 डाउनलोड करतो, जेणेकरून व्हिडिओ आपला छोटा होईल. 2च मिनटं, मला जसा रिझल्ट हवा तसा भेटत नाही इकडं. नो मिक्स रस. ओके, तर मला हा एक आवडला. ओके, 2 मिनटं. हा डाउनलोड करतो मी. एकदम एक ओपन केलं तर त्याच्यासारखे भरमसाठ खाली बघायला भेटतात आपल्याला. ओके, तर कन्फ्यूज होऊन जातो ना माणूस का कोणता घ्यायचा कोणता नाही असं. त्यामुळे हा एक मला छान वाटलं. मी जेवढे तुम्हाला टेक्स्चर्स दिसतील ना तेवढे डाउनलोड करून घ्यायचे भाऊ. काय माहिती कोणता टेक्स्चर्स आपल्या डिझाईनर मॅच होतो कोणता नाही का. त्यामुळे जास्त डाउनलोड करून घ्यायची. जो यूज करायचा ते यूज करायचा, बाकीचे डिलीट करून टाकायचे. ओके, तर इथपर्यंत एवढं तुम्हाला प्रोसेस समजली. ओके, काय करायचं, गुगलवरती जायचं, मिक्स कलर टेक्स्चर्स बॅकग्राऊंड सब जाणते, तर काही विषय नाही का. टेक्स्चर्स सर्च करायचं भाऊ, मिक्स कलर टेक्स्चर सेट बघू शकता. एकदम भारी एकदम रिझल्ट बघायला भेटतात नाही का. हे सर्च करायचं. ओके, एवढी प्रोसेस जर तुम्हाला कळाली, पुढं जायचं. पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे भाऊ एवढं लाईटरूम. ओके, लाईटरूम आपल्याला लागणार आहे. त्या ठिकाणी मी ओपन करतो. अपडेट कालच डाउनलोड केलं तर भाऊ ना, आता लगे अपडेट आलं. म्हणूनच म्हणतं द्या, काय प्रॉब्लेम आला मी लगेच सॉल्व करतो याला. तुम्हाला पण असा प्रॉब्लेम आला का भावांनो? बघू आपण होते का, करून बघू. याचा डाटा क्लिअर करून टाकायचा. ओके, डाटा क्लिअर केला. आता बघू ओपन करून. झालं तर चांगलंच आहे. ओके भावांनो, झालं नाही का. असं प्रॉब्लेम आला का डाटा क्लिअर करून टाकायचं. बघा, एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 गोष्टी एक कवर अप झाल्या आपल्या. ओके,
ओके, अलाव करतो फाईलला. इथून पुढं व्हिडिओ मन लावून बघा म्हणजे ओके. कामात विमत असेल तर कामातून वेळ काढून इथून बघा. ओके ओके. तर मी या ठिकाणी आपल्याला आपण जे बघू शकता 4 टेक्स्चर डाउनलोड करते, त्यातला एक टेक्स्चर्स या ठिकाणी मी घेतो. एडिटमध्ये जायचं आहे, लाईटमध्ये जायचं भाऊ आणि एक्सप्लोजर नाही का 20पर्यंत करायचं आहे. नंतर त्याच्या खालचं कोण या ठिकाणी हे पण थोडंसं हे तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं परफेक्ट वाटेल तसं करा. मी नाही म्हणत का माझीवाली सेटिंगच कॉपी करा, सेटिंग काही कॉपी करायची नाही म्हणून. तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या प्रकारे करायचं. ओके ओके. एवढं झालं. कलरवरती यायचं आहे आणि सॅच्युरेशन या ठिकाणी भरपूर वाढवायचं. ओके. त्यानंतर व्हायब्रन्स, त्यानंतर पुढे या इफेक्टमध्ये या ठिकाणी क्लॅरिटी थोडीशी वाढवा. त्यानंतर टेक्स्चर्स थोडं त्याच्यापेक्षा जास्तच वाढवा नाही का. ओके. आता याला मी सेव्ह करतो. म्हणजे मागच्या यांना पण त्याची सेटिंग कॉपी पेस्ट करायची. सेटिंग कॉपी पेस्ट कशी करायची भावना, 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी कॉपी सेटिंग नावाचं एक हे त्यावरती क्लिक करायचं, भावना राईट क्लिक करायचं. ओके, आपली सेटिंग कॉपी झाली. काय करायचं आहे, पुन्हा इकडे मागे यायचे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि पेस्ट सेटिंग करायची. ओके, एवढं झालं का सेव्ह करून घ्यायचं. या 4 यांना मी पटापट ही सेटिंग करून टाकतो नाही का. झालं, सेव्ह करतो. झालं. याला मला वाटतं ते सॅच्युरेशन भरपूर वाढवायला लागेल. ओके, तर ज्या भावानं ज्या टेक्स्चरचं कलर कमी म्हणजे असं नॉर्मल वेगळं असं ना, तिथं सॅच्युरेशन एकदम भरमसाठ वाढवायचं. ओके, दुसरं काही नाही भाऊन. ओके, झालं. एवढं मला चांगलं वाटतं. सेव्ह करतो मी. हे झाल्याच्या नंतर भाऊन आता आपल्याला लागणार आहे पिक्सार्ट. पिक्सार्ट पण तुम्ही डाउनलोड करून घ्या. लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करायचं भाऊन सगळ्यांचं, पण भरमसाठ चांगला रिझल्ट येतो नाही का त्यांना. एडिटर फोटोवरती जायचं आहे भावनो. कुठून पण कोणत्याच यूट्यूबरचे म्हणजे कोणत्याच यूट्यूबवरती आपल्याला टेक्स्चर्स डाउनलोड करण्याची गरज नाही. एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगू राहिले. ओके, एवढं झालं. इफेक्टमध्ये जायचं भावनो, ब्लरवरती जायचं आहे आणि फर्स्ट ब्लर नाही का भावनो याला सिलेक्ट करायचं आणि ब्लर माझ्या अंदाजे नाही का 40-50पर्यंत करायचं. ओके, एवढं झालं. राईट क्लिक आणि याला तुम्हीच सेव्हचा एकदम ऑफिशियल पद्धत आहे भावना इकडं सेव्ह करणं. पण मग आता आपल्याकडे वेळ कमी त्यामुळे मी इथून डाउनलोड करतो. ओके, हे झालं नोंद सेव्ह. आणि मला जेवढे वाटतील मी ते विनत्या मला जे चांगलं वाटतं ते ठिकाणी मी ब्लर करून घेतो, म्हणजे आपल्या जीवनात पण म्हणजे जास्त मोठे व्हिडिओ बनतो. ब्लर मी 50पर्यंत केला. ओके, ब्लॉगिंग आणि नंतर भावना हा मला बरंच म्हणजे आम्ही डिझाईनमध्ये यूज करणार आहे भावना. एकदम भारी टेक्स्चर काय आम्हाला आवडलं त्यावरती एकदम भारी ज्याने बनवलं ना त्याने एकदम खतरनाक बनवलं आहे नाही का. भरपूर आवडले मला. ओके, सेव्ह करतो भावना. झालं, आपले टेक्स्चर्स तयार झाले. आता जायचं आपल्याला पिक्सलमध्ये जे यूज करत असेल त्यामध्ये जायचं आहे. ओके, इकडं पासवर्ड आहे, तुम्हाला स्क्रीन ब्लॅक दिसत असेल आता दिसत असेल पासवर्ड होता ना. झालं. आता तुम्हाला दिसण्यासाठी मी ठिकाणी कलर याचा बॅकग्राऊंड 2 मिनटं चुकीचं क्लिक झालं. कलर याचा मी व्हाईट करतो म्हणजे तुम्हाला एकदम संपूर्ण गोष्टी एकदम चांगली दिसतील. टेक्स्ट घेतो या ठिकाणी मी माझ्या नावाचंच टेक्स्ट घेतो. माडेकर. ओके, थोडं झालं. पटापट मी या ठिकाणी फोन एखादा ॲड करतो. हे काही एवढं गरजेचं नाही म्हणजे हात फोन शोभून दिसला पाहिजे असं तसं काही विषय नाही. तुम्हाला समजावण्यासाठी या ठिकाणी मी व्हिडिओ करतोय का आपले टेक्स्चर्स बघ कसे झाले नाही का. 2 मिनटं द्या अलाइनमेंट हे. हां, आता काय करायचं भावना असं झालं का. तुम्हाला इथून पुढे जे नवीन असेल त्यांच्यासाठी सांगतोय भावना टेक्स्चर्स म्हणजे काय असतो. तर भावना तुम्ही
तुम्ही मार्केटमध्ये बघत असणार आहे का भाऊंनो, आपल्यापेक्षा मोठमोठे जे डिझायनर्स असतात ना भाऊंनो, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतोय मी. जे आपले रेग्युलर आहे त्यांना माहिती आहे, नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो भाऊंनो. म्हणजे तुमच्यापेक्षा मोठ्याले जे तुम्हाला जो डिझायनर आवडतो त्याच्या डिझाईनमध्ये त्यांच्या टिक्सला असे वेगवेगळे कलर असतात नाही का. एक्झाम्पल 2 मिनटं काळा करतो मी. तर इटा नाही का भाऊंनो, इटा आला असतो, इडं निळा असतो असं. म्हणजे कसं एक प्रकारे त्यांनी ग्रेडियंट पण वापरतात, काही टेक्स्चर्स वापरतात नाही का. ग्रेडियंट आपल्या या ठिकाणी आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इकडं खालून यूज करू शकतो, पण त्याला भरपूर वेळ जातो. काही डिझायनर्स असे वापरतात जे नवीन आहेत ते. त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे खूप सोपा. ओके, तर काय करायचं भाऊंनो, टेक्स्चर्सवरती यायचं. जे नवीन असेल त्यांच्यासाठी सांगतो, कलरच्या शेजारी आणि ऑपोसिटीच्या शेजारी मधोमध जो आहे टेक्स्चरचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ओके, पुन्हा फाईलवरती क्लिक करायचं आणि आपले जे टेक्स्चर्स आपण आता क्रिएट केले ते डाउनलोड नाही भाऊंनो, हे पिक्सआर्टमध्ये जे क्रिएट केले ते या ठिकाणी याच्यामध्ये ॲड करायचे. ओके, याला इनेबल करायचं. बघू शकता एकदम खतरनाक. 1 मिनटं, 2च मिनटं द्या मला, मी काही सेटिंग करतो जेणेकरून उद्या आपलं. ओके, बघू शकता एकदम भाऊंनो भारी टेक्स्चर्स आपला बसला आहे. तुम्हाला मी अजून टेक्स्चर्स या ठिकाणी ॲड करून दाखवतो. तर भाऊंनो अशा प्रकारे आपण टेक्स्चर्स क्रिएट करू शकतो आणि कोणत्या प्रकारे म्हणजे कुठूनही पण आपल्याला टेक्स्चर्स घेण्याची गरज नाही. ओके, खालून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके, टेक्स्चर्स या ठिकाणी बघू शकता, हे भारी एकदम खतरनाक दिसतंय, एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळाला असेल का टेक्स्चर्स आपण कशा प्रकारे क्रिएट करू शकतो आणि कसे आपण ते यूज करू शकतो. ओके, तर खूपच खतरनाक भाऊंनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ काही खतरनाक. आजचे टेक्स्चर्स तुम्हाला आवडले असतील, म्हणजे टेक्स्चर्स नाही भाऊंनो, आजची प्रोसेस तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जो या ठिकाणी शेवटपर्यंत बघितला त्यांच्यासाठी म्हणजे खूपच हेल्पफुल ठरला असेल आजचा व्हिडिओ. तर हे टेक्स्चर्स राहिलं भाऊंनो, मला भरमसाठ आवडलेला टेक्स्चर्स म्हणजे हाय भाऊंनो, एकदम खतरनाक, एकदम खतरनाक भाऊंनो. आपला बॅकग्राऊंड तर असा व्हाईट बीट म्हणजे असा नॉर्मल असेल ना भाऊंनो, त्याच्यावरती असे डार्क टेक्स्चर्स एकदम ठराविक दिसतात हे. आणि आपला बॅकग्राऊंड जर 2 मिनटं बॅकग्राऊंड जर असा हाच बॅकग्राऊंड घेतो, बॅकग्राऊंड जर असा असेल ना तर टेक्स्चर्स या ठिकाणी डार्क घेऊन काय फायदा नाही. तुम्ही बघू शकता काही दिसत नाही. टेक्स्चर्स याच्यासाठी एकदम लो क्वालिटीचे म्हणजे लो क्वालिटीचे नाही भाऊंनो, एकदम म्हणजे असे दिसले पाहिजे नाही का, असे म्हणजे हां बरोबर आहे, असे दिसले पाहिजेत. तर भाऊंनो बाहेर खूप पाऊस चालू आहे, आवाजावर थोडा प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे खरखर आवाज येत असेल, मग करा. तर भाऊंनो थांबतो एवढं. तर पुन्हा एकदा रिपीट करतो भाऊंनो, नोटपॅडमध्ये तुम्ही नोट करून ठेवा. तर काय केलं आपण भाऊंनो, सर्वात प्रथम आपण गुगलवरती गेलो. ओके भाऊंनो, यासाठी एक वेबसाईट आहे, एकदम खतरनाक वेबसाईट आहे ती. मी जो आता आपले 1800K तर झाले, ते 2K झाल्याच्यानंतर मी तुम्हाला ती वेबसाईट सांगतो. ओके, म्हणजे 2Kचा आपला छोटासा व्ह्यू असणार आहे नाही का. तर भाऊंनो गुगलवरती जायचं आहे, मिक्स कलर टेक्स्चर्स सर्च करायचं. ओके, तिथून आपल्याला जे टेक्स्चर्स आपल्याला पाहिजे ते टेक्स्चर्स या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहेत. ओके, ते डाउनलोड केल्याच्यानंतर काय करायचं, लाईटरूममध्ये त्यांना ॲड करायचं आहे. लाईटरूममध्ये ॲड केल्याच्यानंतर त्याचा अपडेट नेट चालू केलं का असं प्रॉब्लेम येते मला वाटतं, ते सोडाविषयी. लाईटरूममध्ये त्याचा काय बोललो मी, काय म्हणतो मी जी सेटिंग सांगितली ना भाऊंनो, ध्यानात नाही राहिली आता. ते सेटिंग अप्लाय करायची नाही का, टेक्स्चर वाढवायचं, एक्सपोजर ते लाईट बेट ॲडजस्ट करायची आणि सेव्ह करायचं आणि पिक्सआर्टमध्ये जाऊन ब्लर मारायचं त्याला. ओके, ब्लर किती मारायचं आहे, लय तले 50पर्यंत मारायचं आहे, त्याच्यापुढं मारायचं नाही भाऊंनो. ओके, त्याच्यापुढं मारलं का कलर मिक्स होऊन जातात. एवढे कलर मिक्स करायचे नाही आपल्याला, 50 लय तले 50पर्यंत ठेवायचं ब्लर, थोडून सेव्ह करायचं आणि आपल्या डिझाईनमध्ये वापरायचं भाऊंनो. एकदम खतरनाक तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. आणि तुमच्या फोनमध्ये जे काही टेक्स्चर्स असतील ते आता डिलीट करून टाका, तुमचा फोन लोड होता कामा नाही. तुम्हाला समजल्या याचे ट्रिक्स. ओके, आणि अशा प्रकारचे टेक्स्चर्स तुम्हाला मार्केटमध्ये
बघायला भेटतात ते, आणि ते प्रत्येक डिझायनर म्हणजे हीच ट्रिक्स वापरते भावांनो. कोणताच डिझायनर त्यांच्या फोनमध्ये जास्त लोड ठेवत नाही, नाही का. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूपच चांगला म्हणजे चांगला वाटला असेल, म्हणजे खूप काही शिकायला भेटलं असेल, नाही का. तर अशाच प्रकारचे म्हणजे मराठीमधून डिझाईनमध्ये बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून